रबी हंगामात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांचा वापर वाढवणं तसंच नॅनो डीएपीनं पेरणीपूर्वी बीजोपचार कसा करावा यासाठी इफ्कोतर्फे महाराष्ट्रभर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येते आहे। याच मोहिमेअंतर्गत इफ्कोमार्फत जनजागृती रथ उपलब्ध करून देण्यात आला असून हा रथ सध्या नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करत आहे। या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर वाढवावा आणि नॅनो डीएपीनं बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असं आवाहन इफ्कोचे क्षेत्रीय अधिकारी विशाल मगर यांनी केलंय। या काळात शेतकऱ्यांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वापराचे फायदे तसंच बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिका आयोजित करण्यात आली। तसंच घडीपत्रिका, चित्रफीत तसंच माहितीपत्रकांद्वारे प्रचार आणि प्रसार करण्यात आला। या मोहिमेअंतर्गत इफ्कोचे क्षेत्रीय अधिकारी विशाल मगर यांनी हरीश सुरकर यांच्या शेतात हरभरा पिकाच्या पेरणी दरम्यान नॅनो डीएपीची बीज प्रक्रिया कशी करावी, त्याचे फायदे काय आणि घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं। इफ्कोच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेती पद्धतीबाबत जागरूकता निर्माण झाली आणि उत्पादन क्षमता वाढवण्याला हातभार मिळाला। या उपक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एक पब्लिसिटी व्हॅन जी आपण या चालू वर्षामध्ये रब्बी पीक जे शेतकरी आता गहू हरभरा लावेल यासाठी आपण 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर असं पूर्ण एका महिन्यासाठी आपण नॅनो डीएपीचा एक मोहीम राबवत आहे। ही नागपूरमधील सर्व तालुक्यामध्ये आपण 1 महिना शेतकऱ्यांना एक नॅनो डीएपीचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे। प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जेवढा जास्तीत जास्त गावात आम्ही पोहोचणार आहे, त्यांना नॅनो डीएपीची बीज प्रक्रिया कशी करायची, त्याचे फायदे काय ते शेतकऱ्यांना पटवून देणार आहे।